पोलिसांनी पैसे लपवले। मी सध्या मुलुंडमध्ये आहे। मुलुंडमध्ये काही वेळापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे जे कार्यकर्ते ते आमने सामने भिडलेले आहेत। शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या ज्या बिल्डिंगमध्ये आहे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं, या बिल्डिंगमध्ये शिवसेना भाजपचं वॉर रूम आहे। या वॉर रूममध्ये जे पैसे मोजण्याचं काम चालू होतं, पैसे आहेत त्या वॉर रूममध्ये असं त्यांचं म्हणणं आहे। इकडनं पैसे वाटण्याचं देखील काम चालू होतं। मात्र आता काही वेळापूर्वी मुंबई पोलीस असतील हे देखील घटनास्थळी आले आणि सौम्य असा लाठीचार्ज देखील करण्यात आला होता। तुम्ही पाहू शकता एके ठिकाणी मुंबई पोलीस हे पूर्णपणे बंदोबस्तात आहे आणि दुसरीकडे देखील जे शिवसेना गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला तुम्हाला पाहायला मिळत आहे। तुम्ही पाहू शकता ते या गेटमध्ये आतमध्ये कोणाला सोडण्यात येत नाही आहे। आता या ठिकाणी निवडणूक अधिकारी देखील दाखल झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात आहे इथे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करणं आपल्याला पाहायला मिळत आहे। आमचा एक प्रतिनिधी असला पाहिजे बरोबर। हे आता आले बाहेर काम करतोय नाही काय त्यांच्याकडे बघा नाही याच्यामध्ये रस्त्यावर कोणी थांबणार नाही, गर्दी गोंधळ करणार नाही कोणी। हो मग त्यांना आत सोडलं ना, हो 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 ना, हो हो येस हो करते ते काम। हां बाकी काय नाही ना, सोडले। मी स्वतः गेटवर आहे, मी स्वतः तिथे स्पॉटवरच आहे। हे लोक आता आपले FSCचे परत आत गेलेले आहेत आणि सगळे ते तपासणी आणि सगळं जे आहे ते सगळं चेक करतायत ते।
माझा फोर्स पण इथं आहे, काय मदत लागेल ती मी मदत देतोय त्यांना. किती बसेस आपण मला काय माहिती SST वाले इलेक्शन कमिशनला बोला मग तसंच करतात ना. मी तिथं स्पॉटवर इलेक्शन कमिशनचं कोणी आहे का? तिथेचं बेकायदेशीर ऑफिस आहे आणि बेकायदेशीर वगैरे कायदेशीर त्याला काय व्हॅल्यू नाही. इलेक्शन कमिशनर आणि हे पोलीस पहिला ड्रीम क्या बनवत आहेत आणि हे दुसरं स्टेटमेंट काही इथे 2 मिनिटावरती जर पोलिसांनी इलेक्शन कमिशनला बोलवलं कशाला असतं? 4 तासानंतर आले भाऊ. इलेक्शन कमिशन गिरीश कार्याची जी बिल्डिंग आहे त्याचं ते ऑफिस आहे. ऑफिस खाली आहे. खाली दोन रूम मध्ये होतं. पोलीस राजेश मानपूरचा नवाब संजय पाटील जेव्हा त्याला माहिती आहे की आम्ही सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सभेसाठी शिवाजी पार्कसाठी निघालोय, त्याच वेळी शिवसेनाचे उबाठा गटाचे कार्यकर्त्यांना पाठवून भेकड हल्ला केलाय. त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. नवाब संजय पाटील यांनी या आधीही भेकड हल्ला केलाय. मला वाटतंय तो गांगरलाय, हतप्रभ झालाय. निवडणूक हारण्याच्या भीतीपोटी सातत्याने हे चौथ्यांदा आता घडलंय. मी एवढंच सांगू इच्छितो, माझं मनोबल कोणी तोडू शकत नाही आणि आज मी शपथ घेतो यांचे सर्व अवैध काळे धंदे बंद करून राहणारच आणि मानपूरचा नाव छत्रपती शिवाजी महाराज करून राहणारच. जय शिवराय, जय मल्हार. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणावर पैशाचा गैरवापर करते. शिवसैनिकांनी अशा पद्धतीनं कोट्यवधी रुपये पकडण्याचा प्रयत्न केला. हे लोक पळून गेले. निवडणूक आयोगाचे लोक आणि पोलिसांनी उघड भारतीय जनता पार्टीच्या कृत्याला मदत केलेली आहे. या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री स्वतः येऊन गेले. याचाच अर्थ या ठिकाणी कोट्यवधी रुपये भारतीय जनता पार्टी वाटते. आणि दुर्दैव असं की याच मतदारसंघात काल देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा रोड शो झाला आणि जिथं रोड शो झाला, रोड शोनी सुद्धा हे जिंकू शकत नाही हे सिद्ध होतंय. आणि आज त्यांनी पैसे वाटपाचा पूर्ण प्रयत्न केलाय आणि आमचा पूर्णपणे निवडणूक आयोगावर, पोलिसावर पूर्णपणे आरोप आहे. पक्षपातीपणे हे वागतायत. रीतसर ज्यांनी कंप्लेंट केली त्याच व्यक्तीला, जो संजय दिना पाटील आमचे जे उमेदवार आहे यांचा प्रतिनिधी म्हणून ज्यांनी तक्रार केली, याच व्यक्तीला मारहाण केली गेली. याच व्यक्तीला पोलीस स्टेशन मध्ये आणलं गेलं. शिवसैनिकावर सारासार अन्याय पोलीस यंत्रणा करते, याचा निषेध आम्ही केलाय. याची आम्ही रीतसर तक्रार करतोय. उद्या नुसतं राज्य निवडणूक आयोगा नव्हे तर राष्ट्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा आम्ही तक्रार करतोय. अशा पद्धतीनं पक्षपातीपणे निवडणूक होत असेल तर मला असं वाटतं या यंत्रणेला धडा शिकवण्याचं काम शिवसैनिक करते. भाजपने असा आरोप केला की संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयावर हल्ला केला. इलेक्शन कमिशन हल्ला करायला त्यांचं कार्यालय असेल त्यांनी दाखवावं. शिवसैनिक हल्ला उघड करतील, ज्या दिवशी करायचा त्या दिवशी घाबरणार नाही शिवसैनिक. त्यांनी सीसीटीव्ही चेक करावं. आता काय हल्ला करण्याची वेळ नाही, ज्या दिवशी करायचा त्या दिवशी करू. धमकी समजा. या एकाच मतदारसंघात लगातार 3दा अशी कॅश भेटली आहे, बाकी कुठच्याच मतदारसंघात हे पाहायला मिळालंय. मग निवडणूक आयोग काही करत नाहीये, पोलीस काही करत नाहीये, तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात, काय मागणी करणार आहे? नाही, मी आमचा आरोपच आहे ना, निवडणूक आयोग आणि पोलीस पक्षपातीपणे वागतात. राज्याचे गृहमंत्री तर येऊन गेले, याच्यातच सगळं सामावलेलं आहे. राज्याच्या गृहमंत्र्याचा इथं कोणताही कार्यक्रम नव्हता.
तरी गृहमंत्री आले, याचा अर्थ अशा लोकांना पैसे वाटप करणाऱ्याला संरक्षण देण्यासाठी या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले होते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.